विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांचं पालखी पंढरपूरसाठी आज सकाळी मार्गस्थ झाली आहे। यावर्षी पालखीचं 55वं वर्ष असून 33 दिवसांचं हे पायदळी वारी होणार आहे। या दिंडीमध्ये 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 ताळकरी आणि 200 सेवेकरी अश्व असा मोठा ताफा असेल। श्रींची ही पालखी आता निघालेली आहे। पुढील 1 महिना पायी प्रवास करून 15 जुलै रोजी ही पालखी पंढरपूर इथे पोहोचणार आहे। पंढरपूर इथल्या आषाढी उत्सवामध्ये हे सर्व वारकरी सामील होतील। विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पायदळ वारी जी आहे ती आज पंढरपूरसाठी या ठिकाणी मार्गस्थ झालेली आहे। आपण जर पाहिलं तर हजारो शेकडो वारकरी टाळ मृदंगांच्या या गजरामध्ये गणगण गणात बोलते आणि हरिनामाच्या गजरात या ठिकाणी या पायदळ वारीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। गजानन महाराजांच्या पंढरपूरसाठी जाणाऱ्या या पायदळ वारीचं हे 55वं वर्ष आहे आणि तब्बल 33 दिवसांची ही संपूर्ण पायदळ वारी जी ही असणार आहे। आणि त्यानंतर आषाढी एकादशी पंढरपूर या ठिकाणच्या या आषाढी सोहळ्याला, आषाढी एकादशी सोहळ्याला ते सर्व वारकरी जे आहेत सहभागी होणार आहेत। आपण जर पाहत आज या ठिकाणी या पायदळ वारीचं मार्गक्रमण या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने सुरू झालेलं आहे आणि गणगण गणात बोलते हरिनामाचा गजर करत या ठिकाणी हे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत आणि संतनगरी जी आहे ही अतिशय धार्मिक कार्याने या ठिकाणी दुमदुमून गेलेली आहे। संदीप वानखडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।